आज आपण अल्डिहाइड केटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन हे टॉपिक बघूया. तर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन, you already know that the aldehyde, ketone and carboxylic acid contain the common functional group, that is this carbonyl functional group. कुठला आहे? कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. तर आज आपण ओके नाव आज आपण त्याचे काय शिकणार आहोत? मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. सो फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आपण पहिली मेथड कुठली बघणार आहे? ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ही मेथड आपण अल्कोहोल, फिनॉल अँड इथर या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलेली आहे. अल्कोहोल मध्ये सुद्धा ही मेथड पाहिलेली आहे. तरी सुद्धा आपण इथे रिवाइज करायचं. तुम्ही एक लक्षात घ्या, काही ठिकाणी मेथड्स ऑफ प्रिपरेशन म्हणून असतात, प्रिपरेटिव्ह मेथड असतात, तर काही ठिकाणी तीच रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीज म्हणून असते. तर थोडासा लक्ष देऊन जर केलं तर ते अतिशय सोपं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. सो वी नो दॅट मी तुम्हाला समजवले होतं CHOH group is converted to C double bond O. काय तुम्हाला समजवलेलं होतं मी? CHOH ग्रुप. लिसन हियर. CHOH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. हे काय झालं आपलं? प्रायमरी अल्कोहोल. काय आपलं हे? प्रायमरी अल्कोहोल. ऑन ऑक्सिडेशन gives aldehyde. On oxidation gives aldehyde. Plus, okay, on oxidation gives aldehyde plus water. Now see here that another term, that is CHOH इकडच्या बाजूला R आहे. That means this is a secondary alcohol. हे कुठलं अल्कोहोल आहे? Secondary alcohol. On oxidation gives same पद्धतीने CHOH group is converted to C double bond O. Converted to C double bond O. This is called ketone. So ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत ते बघूयात आपण. ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत? तर रिएक्शन वी वांट टू स्टॉप द रिएक्शन ॲट द फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेजलाच आपल्याला रिएक्शन स्टॉप करायची. कारण जर रिएजंट जर आपण प्रॉपर वापरला नाही, कारण ऑक्सिडायझिंग एजंट कुठले कुठले असतात? K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट इन डायल्यूट H2SO4, किंवा अल्कलाइन केमोनोफोर, किंवा अजून बरेच आहेत. तर यास हे जर वापरले आपण तर रिएक्शन ही फर्स्ट स्टेपला स्टॉप होत नाही. मग हे आपण अल्कोहोल मध्ये पाहिलेलं आहे. तर अल्कोहोल मध्ये आपण काही बघितलेले आहे की टू स्टॉप द रिएक्शन ॲट द फर्स्ट स्टेज यू हॅव टू यूज CrO3, क्रोमियम ऑक्साइड, किंवा कॉपर ॲट 573 केल्विन, किंवा PDC, पिरिडिनियम डायक्लोरोक्रोमेट, किंवा PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. By using this we can convert the alcohol to aldehyde, primary alcohol to aldehyde, secondary alcohol to ketone. That means reaction by using these reagent we can stop the reaction at the first stage. Now see here, आपल्याला प्रश्न कसा पडतो हे लक्षात घ्या. प्रश्न कसा पडतो? व्हॉट इज द ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्चरी अल्कोहोल असा असू शकतो. ठीक आहे, असा असू शकतो. मग किंवा आपल्याला काहीतरी सांगणार की हाऊ विल यू प्रिपेअर दिस कंपाऊंड. सपोज आपल्याला सांगितलं हाऊ विल यू प्रिपेअर केटोन. एखादा केटोन सांगितला CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा केटोन तुम्हाला तयार करायला सांगितला. तर आता तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की हे बघा CHOH ग्रुप इज कन्वर्टेड टू C डबल बॉन्ड O. का? CHOH ग्रुप इज कन्वर्टेड टू C डबल बॉन्ड O. मग तुम्ही फॉर्म्युला जर लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्टार्टिंग मटेरियल मध्ये काय पाहिजे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर लक्षात येतं की स्टार्टिंग मटेरियल मध्ये आपल्याला काय पाहिजे. मग त्या पद्धतीने चूज करायचा. सी द फॉर्म्युला बघा, इथे काय मेथिल आहे. मेथिल. मात्र स्टार्टिंग मटेरियल मध्ये तेच कंपाऊंड इकडे आपल्याला लिहायचंय. मेथिल
दिसतंय का एवढंही चेक करते जरा. आपल्याला परीक्षेला फॉर्म्युला देत नसतं, लक्षात घ्या. मग आपल्याला काय नाव देतात, नाव देतात. सपोज यू हॅव टू प्रिपेअर 2 ब्युटॅनोन. सांगितलं तुम्हाला की तुम्ही काय तयार करा, 2 ब्युटॅनोन बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. हाऊ विल यू प्रिपेअर 2 ब्युटॅनोन बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल असं सांगितलं. तर मग आपल्याला याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट करावं लागेल. सो यू हॅव टू कन्स्ट्रक्ट फॉर्म्युला. आता बघा, बाय युजिंग द सेम रिएजंट यू हॅव टू फर्स्ट कन्स्ट्रक्ट द फॉर्म्युला. 2 ब्युटॅनोन म्हणजे काय, 1 2 3 4 आणि ह्या सेकंड पोझिशनला काय, C डबल बॉन्ड O. टू अजून काय दिसतंय का पुढे, पुढे काही नाही. दॅट मीन्स फॉर्म्युला इज ओव्हर. 2 ब्युटॅनोन. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काय, CHOH ग्रुप इज कन्व्हर्टेड टू C डबल बॉन्ड O. काय तुम्हाला सांगितलंय, CHOH ग्रुप इज कन्व्हर्टेड टू C डबल बॉन्ड O. रेस्टिंग इज सेम. तर मग त्या पद्धतीने करूया आपण. आता स्टार्टिंग मटेरियल मध्ये चार कार्बन पाहिजे. ओके. आणि इथे काय पाहिजे, CHOH. ओके, संपलं का. आणि मग आपण बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स न करता जर तुम्ही रिएक्शन लिहिली, PCC PDC हे प्रकार पाहिजेत, लिहिलेले पाहिजेत. रिएजंट मस्ट लिहिणं. आणि स्टार्टिंग मटेरियल कुठलं आहे, विथ व्हॅलेन्सी, करेक्ट व्हॅलेन्सी कार्बनची, बाकीच्या सगळ्याच ॲटमची ही आपल्याला काय पाहिजे, करेक्ट व्हॅलेन्सी पाहिजे. नाहीतर मग आपल्याला 0 मार्क मिळतो. चुकीचं जर व्हॅलेन्सी जर चुकली तर आपल्याला 0 मार्क पडतो. तर दिस इज अ प्रिपरेशन ऑफ केटोन और अल्डिहाइड फ्रॉम अल्कोहोल. तर लक्ष द्या. नाउ नेक्स्ट इज प्रिपरेशन कशापासून, बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. आता आपण एखादा अल्कोहोल लिहूया, CH3 CH2OH. सपोज हा अल्कोहोल घेतला, दिस इज अ प्रायमरी अल्कोहोल. हा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला. डिहायड्रोजनेशन म्हणजे इलिमिनेशन ऑफ म्हणजे इलिमिनेशन ऑफ H2. डिहायड्रोजनेशन काय शब्द आहे, हायड्रोजनेशन प्रोसेस कुठली आहे, elimination of hydrogen. So here it is takes place in presence of copper at 573 Kelvin. Copper at 573 Kelvin. Elimination of H2 takes place. So here हे बघा, इथून हा आता कसा आहे बघा, लक्ष द्या इकडे 1 2 आणि इकडच्या बाजूला OH. ठीक आहे, इकडं H आणि इकडे सुद्धा H3. ठीक आहे. आपल्याला काय इलिमिनेट करायचं, H2 इलिमिनेट करायचं. आणि आता आपल्याला इथे डबल बॉन्ड करायचं. काय करायचं, याच कार्बनचा H2 इलिमिनेट करायचं. याच कार्बनचा आपल्याला H2 इलिमिनेट करायचं आणि तिथं आपल्याला काय करायचं, अल्डिहाइड करायचं. सो इट इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ, हे इट इज वन टाइप ऑफ ऑक्सिडेशन. सो फॉर्मेशन ऑफ CH3 तसाच्या तसाच म्हणजे हा CH3 आणि इथे काय झालं मग C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, प्लस H2 प्लस काय झालं, H2 झालं. सो प्रायमरी अल्कोहोल पासून आपण काय तयार करतो, अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल पासून काय तयार होतो, अल्डिहाइड, प्रायमरी अल्कोहोल. शॉर्टकट मध्ये या पद्धतीने लिहायची पद्धत आहे. आता आपल्याला सेकंडरी अल्कोहोलवर काय होतं बघूया. आता मी याच कंपाऊंडला मी सेकंडरी अल्कोहोल करते. हे बघा इथं H आहे ना, त्या H च्या तिथे मी काय करते, CH3 केला. दिस इज अ सेकंडरी अल्कोहोल. असा कार्बन, त्या कार्बनला 2 कार्बन जॉईन झाले पाहिजे. दॅट इज कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल. विथ सेम रिएजंट that is the copper at 573 Kelvin. Formation of, again elimination of H2. So formation of, बघा काय दिसतंय, 1 हा इकडचा, हे हा मध्ये C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3 प्लस वॉटर मॉलिक्यूल. सो दिस इज अ केटोन. हे काय लिहिलं मी आता, केटोन झालं तयार आपलं. ठीक आहे. सो केटोन
केटोन, फॉर्मेशन ऑफ केटोन इन प्रेझेन्स ऑफ दी हायड्रोजनेशन. मग या पद्धतीने तुम्हाला कुठलाही प्रश्न असू शकतो. हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्युटॅनोन सपोज. हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्युटॅनोन. 1 ब्युटॅनोन नसतं, 1 ब्युटॅनोन नसतं, 2 ब्युटॅनोन असतं. ठीक आहे, 1 ब्युटॅनल असतं. हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्युटॅनल. नल म्हणजे काय? अल्डिहाइड. हे काय झालं आपलं? अल्डिहाइड. सो हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्युटॅनल बाय द सेम रिएजंट. By the reagent. What is the action of copper at 573 Kelvin on? असा प्रश्न पण असू शकतो. किंवा by using this how will you prepare 1 butanol? प्रश्न आहे का? तर आपल्याला आता 1 butanol बनवायचे by the same method. तर आता 1 butanol चा आधी फॉर्म्युला लिहूया. 1 2 3 4 is the formula of 1 butanol. 1 2 3 4. सो प्रिपरेशन. आता बघा, मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की इथला H आणि या कार्बनचा H हा उडतो. कुठे उडतो हे बघा. बाकीचं तसंच आहे. सो टर्मिनल कार्बन 1 2 3 4 आणि टर्मिनल कार्बनला काय OH आणि तिथं आधी H आहे. आता 2 H लागायचे कारण तिथला H आणि इथला H असं निघून जातो. म्हणजे हे झालं आपलं स्टार्टिंग मटेरियल. विथ रिएजंट कॉपर ॲट 573 केल्विन. विथ रिएजंट कॉपर ॲट 573 केल्विन. मग आता आपल्याला हे तसंच नाही ठेवायचं आहे, आपल्याला हे बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. सो काय विचारले आपल्याला, त्याचा फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट करायचा. कशी प्रोसिजर आहे ती जरा थोडीशी लक्षात घेतली की आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट मेथड, preparation of by from hydrocarbon. Preparation of aldehyde and ketone by from hydrocarbon. Hydrocarbon मध्ये C double bond C is also hydrocarbon. ह्याला काय म्हणायचं? अल्कीन. अल्कीन आपण 11वी सायन्स मध्ये काही रिएक्शन बघितलेले आहेत, ओझोनोलिसिस वगैरे. तर हे आपलं अल्कीन. सो अल्कीन प्लस ओझोन. अल्कीन प्लस ओझोन. तर आता हे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की ओझोन कसं ऍड होणार आहे. एका बाजूला हे डबल बॉन्ड कसं आहे, हे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डच्या वर एक ऍड करायचं, खाली 2 ऍड करायचे. कसे ऍड करायचे? डबल बॉन्डच्या वरच्या बाजूला एक ऍड करायचा आणि या बाजूला काय करायचे? 2 ऍड करायचे. 2 O ऍड करायचे. बाकीचं काय आहे ते तसंच. इथं बघा हे C डॅश डॅश मी तसंच ठेवलेलं आहे. ह्या डबल बॉन्डला मी काय करणार आहे, एका बाजूला 2 आणि एका बाजूला 1 ऍड करणार आहे. हे बघा, एका बाजूला 1 ऍड केला, या बाजूला मी किती ऍड केले? 2. फोडलं मी ते. काय केलं? डबल बॉन्ड फोडला आणि 1 ऍड केलं, इकडे 2 ऍड केले. ठीक आहे. इकडे बघा या डॅशला काय ते तशीच मी डॅश ठेवलेली. आता मी काय करणार आहे, हे याला आणि हे याला आणि या ऑक्सिजन पुन्हा बरोबर तर झिंक डस्ट अँड वॉटर. काय इथे आपण काय करणार आहे, झिंक डस्ट अँड वॉटर असं लिहिणार आहोत आपण. तर इथे बघा आता कार्बनची व्हॅलन्सी म्हणून हे डॅश तसेच आणि हे डबल बॉन्ड O. काय होणार आहे, कार्बनची व्हॅलन्सी करायसाठी आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, C डबल बॉन्ड O करावं लागणार आहे. हे किती तयार झाली कारण इकडून काही लिहिलं नाहीये त्यामुळे ते 2 तयार झाले. आणि हा वॉटर किंवा झिंक डस्ट त्यांनी हा ऑक्सिजन ऍक्सेप्ट केला. सो फॉर्मेशन ऑफ H2O2. फॉर्मेशन ऑफ H2O2. सो फॉर्मेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. फॉर्मेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. सपोज तुम्ही मला सांगितलं हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटोन. तुम्ही मला सांगितलं हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटोन बाय ओझोनेलिसिस. ओझोनेलिसिसने ऍसिटोन कसं तयार करा. ठीक आहे, काय होत नाही. फॉर्म्युला आधी आपण लिहूया ऍसिटोनचा. बघा CH3 फॉर्म्युला मी लिहिते इथेच. इथे ठीक आहे, इथे लिहिते. काय लिहिलं? CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा झाला माझा फॉर्म्युला. आता अजून दुसरी काय म्हणतायत का, हे तयार करा म्हणतायत. हे बघा हा कार्बोनिल. हा काय आपला कार्बोनिल. ठीक आहे, म्हणजे बघा इथे कार्बोनिल आहे.
म्हणजे कुठे आहे कार्बोनिल आहे, म्हणजे हा आपला सी डबल बॉन्ड होईल. मग इथं आणि इथं मला काय जॉईन करायचंय मेथिल. दोन्ही बाजूला काय जॉईन करायचंय मेथिल. दोन्ही बाजूला मला काय जॉईन करायचंय मेथिल मेथिल. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं मेथिल मेथिल, इथं पण माझं मेथिल मेथिल. ठीक आहे, बघा हे झालं माझं मेथिल मेथिल. स्टार्टिंग मटेरियल मध्ये पण आलं या पद्धतीने. मग लक्षात द्या बघा कसं केलंय मी. ठीक आहे, कुठे ऍक्शन झाली डबल बॉन्डला. कुठे ऍक्शन झाली डबल बॉन्डला झाली आणि फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. याऐवजी जर आपल्याला विचारलं असतं हाऊ विल प्रिपेअर ऍसिटाल्डिहाइड, काय विचारलं आपल्याला ऍसिटाल्डिहाइड असा जर प्रश्न विचारला ऍसिटाल्डिहाइड बाय ओझोनोलिसिस. ऍसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे हे बघा CH3 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O. ठीक आहे, याच्या आधी काय होणार आहे असं, याच्या आधी काय होणार आहे इथं. म्हणजे याचा अर्थ की स्टार्टिंग मटेरियल काय असलं पाहिजे याचं तर C आणि त्याच्या बाजूला एक H आणि एका बाजूला मेथिल. काय असलं पाहिजे एका बाजूला H एका बाजूला मेथिल आणि या दरम्यानचं काय करणार आहे C डबल बॉन्ड. मग ह्या C डबल बॉन्ड O ला आपल्याला स्टार्टिंग मध्ये काय पाहिजे HCH3 हे असलं पाहिजे. म्हणजे इथून ब्रेक होईल आणि आपल्याला C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O मिळू शकतो. ठीक आहे, जर असं जर असेल हे बघा असं जर केलं तर आपल्याला एका बाजूला केटोन मिळेल एका बाजूला अल्डिहाइड मिळेल. मग त्या पद्धतीने ते आपल्याला सेपरेशन प्रॉब्लेम होतील. मग त्या पद्धतीने आपले कंपाऊंड तयार होईल. ठीक आहे, इथं मात्र आपलं काय तयार होणार आहे जर इथं H असेल तर अल्डिहाइड तयार होईल, ऍसिटाल्डिहाइड तयार होईल. म्हणजे थोडासा विचार करायचा की नेमका आणि कुठं होतो आपल्याला C डबल बॉन्ड O म्हणजे कुठं तर स्टार्टिंग मटेरियल मध्ये C जिथं आहे त्याचा C डबल बॉन्ड O होतो हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला अजून समजून घ्यायला हे सोपं जाईल. आता युट्यूबला लेक्चर टाकल्यामुळे काय होतं की तुम्ही रिवाइंड करून ते बघू शकता. त्यामुळे मी एका एका गोष्टीमध्ये किती वेळ घालवायचा हा प्रश्न येतो. ठीक आहे, तर त्यामुळे मी लवकर पुसते, लक्षात घ्या. सो बाय द हायड्रेशन ऑफ अल्काइन, बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन अल्काइन म्हणजे काय C ट्रिपल बॉन्ड C. अल्काइन म्हणजे काय C ट्रिपल बॉन्ड C. C ट्रिपल बॉन्ड C चं हायड्रेशन. सो हायड्रेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ आता इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 and 1% HgSO4. कशाच्या प्रेझेन्स मध्ये होतं 1% HgSO4 आणि H2SO4 ह्या दोन गोष्टी लागतात. ठीक आहे, सो ऍडिशन करूया आपण C ट्रिपल बॉन्ड C. सपोज मी या बाजूला HH ऍड केले. ठीक, याचं नाव काय ऍसिटिलीन. याचं नाव काय ऍसिटिलीन. मी कॉमन नाव घेतलंय लक्षात घ्या. सो ऍसिटिलीन इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. ऍसिटिलीन हे किती पर्सेंट लागणार आहे 40% H2SO4. सो 40% H2SO4. या 40% H2SO4 चं स्प्लिटिंग कसं होतंय बघा HOSO3H. ऍलिफॅटिक मध्ये ऍडिशन कसं होतंय HOSO3H असं स्प्लिटिंग होतंय हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, नाव कसं होतंय बघा आता एका बाजूला. सो मी फक्त स्केलेटन काढते हे लक्षात घ्या आधी. हे बघा HC. आता मी काय करणार आहे एका बाजूला H ऍड केला एका बाजूला OSO3H ऍड केला. एका बाजूला H ऍड केला एका बाजूला OSO3 ऍड केला. कार्बनची व्हॅलेन्सी 3च झाल्या. बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. नाही केलं तर तुम्हालाच कमी मार्क पडतात, 0 मार्क येतात. देन अगेन सेकंड मॉलिक्यूल ऍड होणार आहे आणि एक्सेस H2SO4 याच्या जर प्रेझेन्स मध्ये जर केलं तर आपल्याला इथे सेकंड मॉलिक्यूल ऑफ H2SO4 आणि ते कसं ऍडिशन होणार आहे अकॉर्डिंग टू मार्कन का फूड.
according to Markovnikov rule, MR rule. So according to Markovnikov rule परत H2SO4 ची फोड सेम पद्धतीने होणार आहे. मग आपल्याला goes to which carbon, हा तुम्हाला माहिती आहे आता, ठीक आहे. goes to carbon which contain less number of hydrogen atom. आता इथं 3 झाले बघा, हे आधीचे 2 आणि अजून एक याच्यातला एक ऍड झाला, इथं 3 झाले आणि नेगेटिव्ह पार्ट कुठे गेला, इथे गेला या कार्बनला, ठीक आहे. आता आपल्याला काय टाकायचंय, वॉटर. पाणी टाकल्यानंतर काय होणार आहे, हे जे ग्रुपिंग आहे, हे जे ग्रुप आहे, इथं काय तयार होणार आहे, OH. काय तयार होणार आहे, OH. हे रेस्टिंग तसंच CH3CH तसंच, हे बघा CH3CH ते तसंच आणि इथं काय जॉईन होणार आहे, OH, ठीक आहे. नाउ सी हियर टायर तयार झालेला आहे. एकाच कार्बनला जर 2 OH अटॅच असतील तर ते अनस्टेबल असतं. एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड इन दिस केस. So elimination of water molecule and formation of aldehyde. बघा काय तयार होते, CH3C डबल बॉन्ड OH प्लस H2O. हे वॉटर H2O या पद्धतीने हे बाहेर पडतं. तर हे ऑलरेडी आपल्याला 11वी सायन्स मध्ये अल्काइनच्या रिएक्शन मध्ये झालेली आहे. तर या पद्धतीने असू शकतं. मग तुम्हाला काय बनवायचंय त्या पद्धतीने तुम्ही चूज करायचं, ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल H2SO4 ऍडिशन कुठे होत आहे, एक लक्षात घ्या. कुठे होत आहे, एकाच कार्बनला होत आहे. कुठे होत आहे, एकाच कार्बनला होत आहे. बघा हे बघा, तोच कार्बन आहे. बाकी इकडे एका बाजूला H's टाकायचे, कारण काय, ऍडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूलनी ऍडिशन होत आहे. हे बघा, हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. मग त्या पद्धतीने त्याच कार्बनला फॉर्मेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड एकाच कार्बनला. जर आता इथं जर CH3 असतं, एका बाजूला जर CH3 असतं तर मग प्रॉडक्ट आपल्याला त्या पद्धतीने मग केटोन झाला असता तयार. काय तयार झाला असता आपला, केटोन तयार झाला. म्हणजे या इथं मी काय टाकलाय, CH3. इथे काय टाकलंय मी, CH3 टाकलं. इथं मी एक CH3 वाढवलं ना, त्या पद्धतीने बघा इथं वाढला, इथं वाढला, इथं वाढला, इथं फायनल मध्ये वाढला. फॉर्मेशन ऑफ केटोन. कुठे होतोय, इथे. बिकॉज दिस कार्बन कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम और इट इज मोर सबस्टिट्यूटेड. आता इथं हायड्रोजन तर नाहीच आहे, परंतु दिस इज अ मोर सबस्टिट्यूटेड कार्बन. मग कुठे ऍड होतोय तो, H2SO4 इथे ऍड होतोय या कार्बनला. आणि ऍडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट तर राईट नोट म्हणतात, त्यावेळेलाच आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असतं, अदरवाइज नाही, हे लक्षात घ्या. सो नेक्स्ट मेथड फ्रॉम असाइल क्लोराइड. सो असाइल क्लोराइड, लिसन हियर, फ्रॉम असाइल क्लोराइड. From acyl chloride, that is the formula CR double bond O Cl. हे काय झालं आपलं, असाइल क्लोराइड, RC डबल बॉन्ड O Cl. या ग्रुपला काय म्हणायचं, असाइल क्लोराइड. या ग्रुपला काय म्हणायचं, असाइल क्लोराइड. सो असाइल क्लोराइड in presence of H2, palladium and barium sulfate. Formation of conversion of this acyl group to aldehyde plus HCl. So conversion of acyl chloride in palladium and barium sulfate hydrogen. हे काय असतं, in hydrogen. पॅलेडियम काय हायड्रोजनेटिक एजंट आहे. पॅलेडियम काय हायड्रोजनेटिक एजंट आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन and palladium and barium sulfate. Palladium
and barium sulfate formation of aldehyde. Formation of aldehyde. The reaction is called Rosenman. Reaction ला काय म्हणायचं? Rosenman reaction. कुठली झाली ती? Rosenman reaction. So write note on Rosenman reaction. असा पण प्रश्न असू शकतो. सो नोट म्हणलं की आपल्याला स्टेटमेंट लिहिलं पाहिजे. In Rosenman reaction, the conversion of acyl chloride to aldehyde in presence of palladium and barium sulfate. हे तुम्ही सांगणं स्टेटमेंट मध्ये पण सांगायचं आणि करेक्ट रिएक्शन लिहायची. बघा काय झालंय कन्वर्जन C डबल बॉन्ड OCl टू या पद्धतीने. ठीक आहे. बघा फॉर्मेशन ऑफ प्लस HCl हे पण विसरायचं नाही. पण आपण इथे एरोहेडला इथे लिहिलेलं बघा हायड्रोजन. ठीक आहे. हे हायड्रोजनेटिंग एजंट आहे. पॅलेडियम कसं आहे? हायड्रोजनेटिंग एजंट. कन्वर्जन ऑफ असाइल क्लोराइड असाइल टू अल्डिहाइड. सो हियर आपल्याला सांगितलं की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ पॅलेडियम बेरियम सल्फेट ऑन. मग ठीक आहे तुम्ही लिहू शकता मी काय चेंज केलं बघा. तुम्हाला कळलं की आर चेंज केला तिथं फायनल मध्ये पण तो आर असला पाहिजे. तोच आर तिथं असला पाहिजे हे लक्षात घ्या. So next method by aliphatic ketone from a formation of aliphatic ketone. Aliphatic ketone by same R C double bond O Cl. कारण रोझनमॅन कशी आहे? एरोमॅटिक पण कंपाऊंड तयार करतं. लिसन हियर. सपोज असं आहे काय काढलं हा बेन्झॉइल क्लोराइड. काय काढलं मी? बेन्झॉइल क्लोराइड टू बेन्झाल्डिहाइड with same reagent. Rosenman. हे बघ सेम रिएजंट फक्त Cl is replaced by H. aromatic alcohol तयार झाला. सॉरी aromatic aldehyde तयार झाला. सो या पद्धतीने पण आपण करू शकतो. म्हणून आपली पुढची मेथड काय आहे? ॲलिफॅटिक केटोन. फॉर्मेशन ऑफ ॲलिफॅटिक केटोन. सो ॲलिफॅटिक केटोन फ्रॉम असाइल क्लोराइड. सो दिस इज असाइल क्लोराइड प्लस ॲलिफॅटिक केटोनला आपण काय वापरणार आहे? R2 कॅडमियम. म्हणजे हा कॅडमियम त्याची दोन व्हॅलन्सी दोन्ही बाजूला काय लागलं? RR. तर हे कसं तयार झालं? तर हे तयार होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तर याच्यासाठी आपल्याला कॅडमियम क्लोराइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX प्लस कॅडमियम क्लोराइड. नो डाउट हियर इज इथर, ड्राय इथर. ठीक आहे. सो आपल्याला हे दोन लागले तर हे दोन या पद्धतीने बघा हे दोन. ठीक आहे. मग काय तयार झालं आपलं? प्लस हे तयार झालं कॅडमियम R2 आणि मग हे RMg या पद्धतीने. Cl2 आपण याला दिले कारण हे पण कसे MgX पण कसे दोन आहेत ना. MgX पण कसे दोन आहेत. मग हे एक Cl दोघांना देऊन टाकला. एक Cl हा दोघांना देऊन टाकला. मग आपलं हे तयार झालं. ठीक आहे. दिस असाइल क्लोराइड हे असाइल क्लोराइड with alkyl cadmium. तर काय होतंय बघा हे जे R2 आहे हे दोन घ्यायचे आता लक्षात घ्या.
कॅडमियम अल्किल कॅडमियम, त्याच्यावर हे दोन Cl रिप्लेस बाय दोन R. मग काय तयार झालं बघा, किती तयार झाले, दोन आहेत ना, हे तसंच फक्त Cl आणि CD2 कॅडमियम डायक्लोराइड, कॅडमियम क्लोराइड तयार झाला. आणि हा बघा R2, हे दोन आहेत ना, हे दोन आहेत म्हणून इथं दोन R लागले, एक त्याला कसं एक R लागला. समजा R वेगळा असेल, ठीक आहे, R2 R' तर या पद्धतीने प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक केटोन बाय युजिंग दिस कॅडमियम अल्किल कॅडमियम पासून आपण तयार केला. ओके, नाउ नेक्स्ट इज प्रश्न कसे पडतात, हाऊ विल यू प्रिपेअर, व्हॉट इज द ऍक्शन. प्रश्न कसे पडतात, हाऊ विल यू प्रिपेअर, व्हॉट इज द ऍक्शन, असे प्रश्न पडतात. सो प्रिपरेशन फ्रॉम नायट्राइल, सो स्टीफन रिएक्शन, प्रिपरेशन फ्रॉम नायट्राइल स्टीफन रिएक्शन, राईट नोट ऑन स्टीफन रिएक्शन असा पण प्रश्न असू शकतो. स्टीफन रिएक्शन, राईट नोट ऑन स्टीफन रिएक्शन असा पण प्रश्न असू शकतो. सो CH3C ट्रिपल बॉन्ड N, ठीक आहे, हे 1-2 लक्ष द्यायचं, 1-2 हे काय झालं, इथिन, काय झालं, इथिन. सो इथिन नायट्राइल, नाव काय, इथिन नायट्राइल, काय नाव आहे, इथिन नायट्राइल. किंवा मग मेथिल सायनाइड, दुसरं नाव काय, मेथिल सायनाइड किंवा इथिन नायट्राइल, ठीक आहे. विथ SnHCl with stannous chloride, SN2 with stannous chloride and HCl, with stannous chloride and HCl. So formation of with stannous chloride and HCl, ठीक है. So here is a 2H, why is H, स्टॅनस क्लोराइड पासून आपल्याला काय मिळणार आहे, 2H हायड्रोजन ऍड करणार आहे आपण, ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, हायड्रोजन ऍड करणार आहे. इथिन नायट्राइड तुम्हाला समजवलं मी, इथिन नायट्राइड कसं आहे ते. सो Cl हा मेथिल कडेचा, ठीक आहे, त्याच्यानंतर हा C दिसला, त्याच्यानंतर N लिहिते मी, ठीक आहे. आता मी काय 2H ऍड करणार आहे, याच्याकडे आधीच्या आहेत का, नाही, ठीक आहे. मग मी H एक ऍड केला, इथे एक ऍड केला, इथे एक ऍड केला, कुठे ऍड केला, याला एक दिला, याला एक दिला, ठीक आहे. आता HCl, त्याच्या जवळ मी काय लिहिणार आहे, HCl, त्याच्या जवळ मी काय लिहिणार आहे, HCl. सो या पद्धतीने आता कार्बनची व्हॅलेन्सी काय बॅलन्स होत नाहीये बघा, ठीक आहे. मग आपल्याला इथं डबल ट्रिपल बॉन्ड आहे ना, त्याच्याऐवजी इथं डबल बॉन्ड केलं, कारण काय केलं मी H2 ऍड केले, एक H एक बॉन्ड गेला, एक H, मी या पद्धतीने H ऍड केले, डबल बॉन्ड झाला. आणि HCl काय केलं मी शेजारी लिहिलं, तिथं N वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर मायनस चार्ज असू शकतो. इमिन, याचं नाव काय, इमिन हायड्रोक्लोराइड, काय नाव आहे, इमिन हायड्रोक्लोराइड. So imine hydrochloride which on hydrolysis water acid hydrolysis मध्ये मग काय तयार होणार आहे बघा, हा कुठून ब्रेक होणार, इथून ब्रेक होणार आणि इकडचा केटोन तयार ऍसिड अल्डिहाइड तयार होईल, CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजे इथनं ब्रेक झाला, CH3C डबल बॉन्ड OH तसंच राहिलं, या C ला डबल बॉन्ड O झाला आणि त्या यांचं काय झालं, अमोनियम क्लोराइड, त्या यांचं काय झालं, अमोनियम क्लोराइड, म्हणजे NH2 अजून 2H याच्यात गेले, एक O, वॉटर, फक्त वॉटरच लिहूया, ऍसिड हायड्रोलायसिस किंवा नुसतं वॉटर, एक O याला दिला, 2H याला दिले, या पद्धतीने, ठीक आहे. हे झालं आपलं अल्डिहाइड, हे काय झालं आपलं अल्डिहाइड. सो हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड, or write note on Stephen reaction.
असा जर प्रश्न पडला तर आपण कसं स्टेटमेंट होणं आवश्यक आहे तिथे लिहायचं. सो अल्किल नायट्राइल काय म्हणायचं मग इथं जनरल मध्ये लिहिताना अल्किल नायट्राइल. तुम्हाला हे नायट्राइल कसं मी ते समजवलं आता. अल्किल म्हणजे इथिन नायट्राइल कसा शब्द आहे ते बघितला. Alkyl nitride treated with stannous chloride and HCl formation of an imine which on hydrolysis gives aldehyde किंवा ketone carbonyl compound which on hydrolysis gives carbonyl compound. Here the correct statement लिहिलं पाहिजे आणि करेक्ट रिएक्शन लिहिली तरच तुम्हाला मार्क मिळतो हे लक्षात घ्या. तरच तुम्हाला मार्क्स मिळतात हे लक्षात घ्या. राईट नोट म्हणलं की स्टेटमेंट पण अपेक्षित आहे आणि रिएक्शन अपेक्षित आहे. तर या पद्धतीने इथं एच जर घेतला तर तो नायट्राइल राहत नाही हे लक्षात घ्या. इथं एक वाढवलं की सपोज 2 केलं आणि एक वाढवलं. ठीक आहे इथं वाढवूया आपण C2H5. इथं मग काय झालं C2H5 या पद्धतीने. मग दुसरं कंपाऊंड तयार झालं. काय तयार झालं दुसरं कंपाऊंड तयार झालं. या इन दिस वे वी कॅन प्रिपेअर दी अल्डिहाइड. काय तयार करू शकतो आपण स्टीफन रिएक्शन काय तयार करू शकतो अल्डिहाइड तयार करू शकतो. इमिन टाकून अल्डिहाइड तयार करू शकतो. ठीक आहे. नाउ